आवाज क्लिअर येतोय माझा? सर्वांना आवाज येतोय का? येस, कमेंट मध्ये मला कळवा की आवाज क्लिअर येतोय का माझा. ओके, ठीक आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करू, मागचा जो लेक्चर झालेला आहे त्याचं एक क्विक रिव्हिजन घेऊया, एमसीक्यू बघूया. ठीक आहे, तर पहिला एमसीक्यू बघा काय आहे. येस, ट्रान्सक्रिप्शन मीन्स, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय असतं? व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन? डीएनए टू आरएनए, आरएनए टू प्रोटीन, डीएनए टू डीएनए, प्रोटीन टू डीएनए. काय असणार आहे? डीएनएचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? डीएनए कॉपी तयार करतो. येस, ऑप्शन ए इज करेक्ट अंजू. नेक्स्ट बघा, एन्झाईम फॉर ट्रान्सक्रिप्शन इज. ट्रान्सक्रिप्शन साठी जो एन्झाईम लागतो तो कुठला असतो? एन्झाईम फॉर ट्रान्सक्रिप्शन इज डीएनए पॉलिमरेज, आरएनए पॉलिमरेज, लायगेज का हेलिकेज? कुठला लागतो? येस, बरोबर आहे अंजू. बी जो आहे आरएनए पॉलिमरेज, दॅट इज करेक्ट आन्सर. आरएनए पॉलिमरेज सिंथेसिस करतो आरएनए ला फ्रॉम डीएनए टेम्पलेट, राईट. कुठल्या प्रोसेस मध्ये? ट्रान्सक्रिप्शन मध्ये. आणि डीएनए पॉलिमरेज कुठे युज होतो? डीएनएच्या रिप्लिकेशन मध्ये होतो. ओके. आणि लायगेज काय करतं? जॉईन करण्याचं काम करत असतं फ्रॅगमेंट्सला. आणि हेलिकेज काय करतं? अनवाइंड करतं, ब्रेक करतं, राईट. ट्रान्सक्रिप्शन मध्ये आरएनए पॉलिमरेज असतो, रिप्लिकेशन मध्ये डीएनए पॉलिमरेज असतो. हे लक्षात ठेवायचं. कुठं? ट्रान्सक्रिप्शन मध्ये आरएनए पॉलिमरेज आणि रिप्लिकेशन मध्ये डीएनए पॉलिमरेज, राईट. नेक्स्ट बघा, ट्रान्सलेशन मीन्स. ट्रान्सलेशन म्हणजे काय सांगा? आरएनए टू प्रोटीन, डीएनए टू डीएनए, डीएनए टू आरएनए, प्रोटीन टू आरएनए. ट्रान्सलेशन मध्ये काय होतं? प्रोटीन तयार होतो, बरोबर आहे. आरएनए टू प्रोटीन. ठीक आहे, ऑप्शन ए जो आहे ना तो करेक्ट आहे. ट्रान्सलेशन म्हणजेच काय? एमआरएनए वर जो काही जेनेटिक कोड असतो ना तो वापरून प्रोटीन तयार होण्याची जी प्रोसेस असते त्याला काय म्हटलं जातं? ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. आणि हे कुठं होतं? रायबोझोम वरती होत असतं. ओके, तिन्ही टर्म्स लक्षात ठेवायचे. रिप्लिकेशन मध्ये काय होतं? डीएनए स्वतः डीएनएच्या कॉपीज बनवतो. ट्रान्सक्रिप्शन मध्ये डीएनए पासून आरएनए होतो. ट्रान्सलेशन मध्ये आरएनए पासून प्रोटीन होत असतं. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता हे सांगा, लास्ट, ट्रान्सलेशन ऑकर्स ऑन. ट्रान्सलेशन कुठं होणार आहे? येस, बरोबर आहे. ऑप्शन ए इज करेक्ट. रायबोझोम्स वरती होत असतं. ठीक आहे, ट्रान्सलेशन. येस, आता काय करू, आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो स्टार्ट करूया आपण. दॅट इज म्युटेशन. ओके, स्लाइड क्लिअर दिसतीये सगळ्यांना? म्युटेशन म्हणजे काय असतं? जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय असतं? म्युटेशन का होत असतं? ठीक आहे, म्युटेशन होण्याच्या मागचे रिझन्स काय असतात? कॉजेस काय असतात? आणि म्युटेशनचे काही फायदे पण असू शकतात का? हे आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. ओके, तर पहिल्यांदा बघा, म्युटेशन म्हणजे काय? डेफिनेशन ऑफ म्युटेशन. Mutation is a permanent change in a DNA sequence. Mutation may be harmful, beneficial or neutral. काय असतं? डीएनए म्हणजे काय माहिती आहे ना? आपल्या प्रत्येक सेलमध्ये डीएनए प्रेझेंट असतो, राईट. तर डीएनए मध्ये काय असतं? जेनेटिक इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते आणि नायट्रोजन बेसिस प्रेझेंट असतात. कुठले कुठले असतात? ऍडेनाइन असतं, थायमिन असतं, ग्वॅनाइन असतं, सायटोसिन असतं, राईट. आणि हे जे बेसिस असतात ना ते एका सिक्वेन्स मध्ये प्रेझेंट असतात, बरोबर आहे. तर ते सिक्वेन्स काय करतो? हेल्प करतो कशासाठी? प्रोटीन तयार करण्यासाठी. तर या सिक्वेन्स मध्ये अचानकपणे काहीतरी बदल होतात. ओके, काही चेंजेस होतात. त्यांना काय म्हटलं जातं? म्युटेशन असं म्हटलं जातं. कोणामध्ये चेंजेस होतात? जे नायट्रोजन बेसिस आहेत, ऍडेनाइन झालं, थायमिन झालं, ग्वॅनाइन, सायटोसिन,
यांच्या सिक्वेन्स मध्ये चेंजेस होतात. चेंज झाला की म्युटेशन होत असतं. ओके, दॅट इज डेफिनेशन. डेफिनेशन कळली. म्युटेशन इज अ परमनंट चेंज असतो इन अ न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्स मध्ये. कोणामध्ये? डीएनए मध्ये. ओके, डीएनए मधील न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स मध्ये होणारा जो परमनंट चेंज आहे त्याला म्युटेशन असं म्हटलं जातं. ओके, आणि जेनेटिक व्हेरिएशन काय असतं? जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय? व्हेरिएशन म्हणजे काय असतं? डिफरन्स असतं. बरोबर आहे. आता मला सांगा, एका फॅमिलीमध्ये 2 जर भाऊ आहेत, तर एकदम ते एकसारखे दिसतात का? दिसत नाहीत. कोणाचा रंग वेगळा असतो, कोणाची उंची असते, कोणाचे केस वेगळे असतात. बरोबर आहे. कोणाच्या डोळ्यांचा रंग वेगळा असतो. तर हे जे चेंजेस असतात ना, त्याला काय म्हटलं जातं? व्हेरिएशन असं म्हटलं जातं. म्युटेशन आणि व्हेरिएशन मधला फरक लक्षात घ्या. म्युटेशन मध्ये काय होतो? त्यांचा जो बेस पेअर्सचा जो सिक्वेन्स आहे ना, तिथे काहीतरी चेंजेस होतात. आणि जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय? डिफरन्स. ओके, दॅट इज बेसिक डिफरन्स बिटवीन म्युटेशन अँड जेनेटिक व्हेरिएशन. तर जेनेटिक व्हेरिएशनला कसं डिफाईन करणार तुम्ही? जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे एका स्पीसीस मधील समजा व्यक्ती आहेत, त्यांच्या जीन मध्ये किंवा डीएनए मध्ये जो फरक असतो ना, त्याला जेनेटिक व्हेरिएशन असं म्हटलं जातं. आणि जेनेटिक व्हेरिएशन खूप जास्त गरजेचं आहे. जर ते नसलं असतं तर सगळे लोक सारखे दिसले असते. बरोबर आहे. व्हेरिएशन मुळे काय होतं? स्पीसीस पण टिकून राहतात आणि इव्होल्युशन मध्ये पण हेल्प होते. आलं लक्षामध्ये? आता काय आहे म्युटेशन आणि जेनेटिक व्हेरिएशन मध्ये संबंध काय येतं? रिलेशन काय येतं बघा. आता म्युटेशन मुळे काय होतं? डीएनए मध्ये चेंजेस होतात, राईट? आणि डीएनए मध्ये चेंजेस झाल्यामुळे काय होतं? जेनेटिक व्हेरिएशन होतं. आलं लक्षामध्ये? म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन कोणावरती डिपेंड आहे? म्युटेशन वरती डायरेक्टली डिपेंड आहे असं म्हणू शकतो आपण. म्युटेशन इज द वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ जेनेटिक व्हेरिएशन. ओके, आता बघूया कॉजेस ऑफ म्युटेशन पाहूया. येस, फर्स्ट आहे रिप्लिकेशन इरर. रिप्लिकेशन इरर म्हणजे काय? की आपल्याला माहितीये सेल डिव्हिजन जेव्हा होतं, सेल डिव्हिजन होण्याच्या आधीच डीएनए काय करतो? स्वतःच्या कॉपीज तयार करत असतो. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? डीएनए रिप्लिकेशन असं म्हटलं जातं. मग डीएनए पॉलिमरेज जो एन्झाईम आहे ना, तो नवीन डीएनए तयार करतो, राईट? मग ही जी प्रोसेस आहे ती एकदम प्रॉम्प्ट पाहिजे. आणि काही वेळा काय होतं? वेगळा बेस, चुकीचा बेस काय होतो? जोडला जाऊ शकतो. तर त्याला काय म्हटलं जातं? रिप्लिकेशन इरर म्हटलं जातं. म्हणजे रिप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये जर एखादं इरर येत असेल तर दॅट इज रिप्लिकेशन इरर असतो. ओके, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे एक्झाम्पल्स येतात रिप्लिकेशन इरर मध्ये. पॉइंट म्युटेशन असतं, सिकल सेल अॅनिमिया असतं, काही जेनेटिक डिसऑर्डर्स पण असतात. ओके, हे कशामध्ये येतात? रिप्लिकेशन इरर मध्ये येणारे आहेत. नेक्स्ट वन इज म्युटेशनचं कॉज असतो रेडिएशन. रेडिएशन काय आहे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. रेडिएशन म्हणजे काय? की जास्तीत जास्त जिथं काय असते, काय म्हणू शकतो? हिट. ओके, किंवा हाय एनर्जी रेज जिथं असतात ना, तिथे डीएनए ला काय होतं? खूप जास्त नुकसान होऊ शकतं. आणि त्या रेडिएशनचे पण बरेच प्रकार असतात. आयोनायझिंग असतं, नॉन आयोनायझिंग असतं. आयोनायझिंग मध्ये काय काय येतं? एक्स रेज येतात, गॅमा रेज येतात, कॉस्मिक रेज येतात. ओके, आणि जे नॉन आयोनायझिंग असतात त्यामध्ये जे काही आपले युव्ही रेज आहेत ते येत असतात. ओके, तर याच्यामध्ये जे आयोनायझिंग असतात ना, आयोनायझिंग रेडिएशन्स काय करतात? जे डीएनए मधले स्ट्रँड असतात ना, त्यांना ब्रेक डाऊन करू शकतात, ब्रेक करू शकतात. त्यामुळे खूप जास्त डेंजरस म्युटेशन पाहायला भेटतात. आणि जे नॉन आयोनायझिंग असतात ना, ते डीएनए मध्ये जो थायमिनचा डायमर असतो ना, ते तयार करतात ते. आणि त्यामुळं डीएनए ना प्रॉपरली रिप्लिकेट होऊ शकत नाही. ओके, त्याच्यामुळे पण म्युटेशन होतं. म्हणजे नॉन आयोनायझिंग रेडिएशनमुळे मेजरली काय होऊ शकतं? स्किन कॅन्सर होऊ शकतो, किंवा ल्युकेमिया होऊ शकतो, किंवा थायरॉइड कॅन्सर होऊ शकतो. ओके, तरी नॉन आयोनायझिंगचे आहेत. तिसरा जो आहे तो केमिकल्स आहे. केमिकल्समुळे पण म्युटेशन होतात. केमिकल्समुळे काय म्युटेशन होतात? आता केमिकल्समध्ये काय होतं? केमिकल्स काय करतात? डीएनए मधले जे नायट्रोजन बेसेस आहेत त्यांना डायरेक्टली चेंज करतात, किंवा आपण म्हणू शकतो की डायरेक्टली डिलीट करू शकतात. ओके, आणि चुकीचा बेस पण जोडला जाऊ शकतो यामध्ये. त्याला केमिकल म्युटाजेन्स असं म्हटलं जातं अशा केमिकल्सला. ओके, ज्यामध्ये काय काय येतं? नायट्रस ऍसिड येतं. मी एक्झाम्पल सांगतेय, तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. ओके, केमिकल्स मध्ये काय काय येतं? नायट्रस ऍसिड येतं, त्यानंतर इथिडियम ब्रोमाइड सुद्धा येतं, बेन्झिन येतं, मस्टर्ड गॅस येतं. हे सगळे केमिकल्स आहेत जे म्युटेशन कॉज करतात. ओके,
नेक्स्ट जो आहे तो आहे व्हायरसेस. व्हायरसेस काय असणार आहेत? आता व्हायरसेस काय करतात, आपले जे सेल्स आहेत बॉडीमधले त्यामध्ये डायरेक्टली एंट्री करतात आणि जो काही आपला जेनेटिक मटेरियल आहे म्हणजे DNA किंवा RNA आहे त्यांच्यामध्ये एंटर करू शकतात व्हायरसेस. बरोबर आहे. त्यामुळे काय होतं, जे नॉर्मल जीन आहेत ना त्यांचं जे फंक्शन आहे ना ते चेंज होऊन जातं. म्हणजे कधी सेल डिव्हिजनवर कंट्रोलच राहत नाही किंवा ते कमी होऊन जातं, त्यामुळे कॅन्सर होऊ शकतं. ठीक आहे, सेल डिव्हिजन मध्ये कंट्रोल नाही, सेल डिव्हिजन वरती कंट्रोल नाही म्हणजे कंटिन्युअसली सेल डिव्हिजन होते आणि सेलचं डिव्हिजन जर कंटिन्युअसली होत असेल तर काय होऊ शकतं, कॅन्सर होऊ शकतं. बरोबर आहे. काही एक्झाम्पल्स पण आहेत याचे. सर्वायकल कॅन्सर असतं किंवा लिव्हर कॅन्सर असतं. ठीक आहे, हेपॅटायटिस बी मुळे होतं ते. अशा प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात व्हायरसेसमुळे. नेक्स्ट जो आहे तो आहे टॉक्झिन्स. टॉक्झिन्समुळे म्युटेशन कसं होणार आहे? आता टॉक्झिन्स म्हणजे काय असतात? काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणू शकतो आपण किंवा फंगाय वगैरे म्हणू शकतो आपण. हार्मफुल जे सबस्टन्सेस असतात ना त्याला टॉक्झिन असं म्हटलं जातं आणि ते आपल्या डीएनएला डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली खूप जास्त हार्म करू शकतात. ओके, काही टॉक्झिन्स असतात. ROS एक टॉक्झिन आहे. ठीक आहे, रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज. तो काय करतो, तयार करत असतो आणि ROS काय करतो, DNA वर डायरेक्ट अटॅक करतो आणि म्युटेशन तयार करतो. ओके, काही टॉक्झिन असतात. फंगायमुळे होणारे काही टॉक्झिन्स आहेत. अल्फा टॉक्झिन असं म्हटलं जातं त्याला. आणि त्यानंतर काही इंडस्ट्रियल टॉक्झिन्स पण असतात किंवा एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्स पण असतात. ते पण टॉक्झिन्स मध्येच येतं. त्यांच्यामुळे पण काय होतात, म्युटेशन्स होऊ शकत असतात. ओके, त्यानंतर आहे स्पॉन्टेनियस चेंजेस. स्पॉन्टेनियस चेंजेस मध्ये काय होतं, अचानक चेंजेस होतात यामध्ये स्पॉन्टेनियस मध्ये. ओके, आणि जे ट्रान्सपोझोन्स आहेत, ट्रान्सपोझोन्स काय असतात, ट्रान्सपोझोन्स एक जम्पिंग जीन असंही म्हणू शकतो आपण त्याला, की म्हणजे डीएनए मध्ये जो जीनचा सिक्वेन्स आहे ना त्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेतात, ते असतात ट्रान्सपोझोन्स. आणि ट्रान्सपोझोन्स काय करतात, समजा एखादा जीन आहे एका ठिकाणी बसलेला आहे. ठीक आहे, आणि तो जीन दुसऱ्या ठिकाणी प्रॉपरली ट्रान्सफर होऊ शकत नाहीये म्हणजे प्रॉपरली फंक्शन करत नाहीये, तर अशा वेळेस काय होतं, म्युटेशन तयार होतं. ओके, तर हे पण आहे, ट्रान्सपोझोन्स पण आहेत ज्याच्यामुळे म्युटेशन कॉज होतात. ओके, कळालं म्युटेशनचे कॉजेस काय काय आहेत. रिप्लिकेशन एरर म्हणजे जर डीएनए कॉपी करण्यात काही चुकी झाली असेल तर. रेडिएशनमुळे होतात, एक्सरे, गॅमा रेज वगैरे त्यांच्यामुळे होतं. केमिकल्समुळे होतं. ओके, व्हायरसेसमुळे होतं. व्हायरल डीएनए किंवा RNA सेलमध्ये डायरेक्टली एंटर करतात आणि डीएनए ला डॅमेज करतात. टॉक्झिन्समुळे होतं, ट्रान्सपोझोन्समुळे होतं, स्पॉन्टेनियस चेंजेसमुळे होतं. ओके, दीज आर कॉजेस ऑफ म्युटेशन्स. काही डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये? डाऊट असेल तर विचारू शकता. येस, आता बघूया टाइप्स ऑफ म्युटेशन. म्युटेशनचे टाइप्स काय आहेत. येस, फर्स्ट आहे पॉइंट म्युटेशन, सेकंड आहे सायलेंट म्युटेशन, थर्ड आहे मिससेन्स म्युटेशन, नॉनसेन्स म्युटेशन, फ्रेम शिफ्ट म्युटेशन, डिलिशन, इन्सर्शन अँड डुप्लिकेशन. हे सगळे म्युटेशन आपण डिटेलमध्ये बघूया. ओके, पहिल्यांदा लक्षात घ्या की म्युटेशन हे नेहमी वाईटच असतं का? नसतं. ठीक आहे, म्युटेशन हे नेहमी वाईटच आहे असं नाही. हार्मफुल म्युटेशन्स पण असतात किंवा बेनिफिशियल म्युटेशन्स पण असतात. हार्मफुल म्युटेशन काय करतात, आपल्या बॉडीला डायरेक्टली काय करतात, हार्म करतात, नुकसान करतात आपल्या बॉडीचं. ज्यामध्ये काय येतं, जे हार्मफुल म्युटेशन आहे ज्यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर्स येतात, कॅन्सर येतं, काही मेटाबॉलिक डिसिजेस येतात, ते कशामध्ये येतात, हार्मफुल म्युटेशन्स मध्ये येतात. पण काही बेनिफिशियल म्युटेशन सुद्धा असतात ज्यामध्ये काय येतं, की अँटीबायोटिक रेझिस्टन्स इन बॅक्टेरिया असेल किंवा इन्व्हायरमेंटल अडॅप्टेशन्स असतील, इव्हॉल्युशन असेल, हे बेनिफिशियल म्युटेशन मध्ये येतं. आणि न्यूट्रल म्युटेशन सुद्धा असतात. न्यूट्रल म्युटेशन मध्ये त्याचा काही फायदा पण होत नाही आणि काही नुकसान पण होत नाही, म्हणजे ते प्रोटीनवर कुठलाच परिणाम करत नाहीत. ओके, ते काय असतात, न्यूट्रल म्युटेशन असतात. आणि जे म्युटेशन होतात ना ते मेजरली कुठं होतात, कुठल्या सेल्स मध्ये होतात, जे काही सोमॅटिक सेल्स असतात त्यांच्यामध्ये होतात, बॉडीच्या सेल्समध्ये. ओके, आणि बॉडीच्या सेल्समध्ये होतात त्यामुळे ते पुढच्या जनरेशनकडे जाणार का, जाणार नाहीये. ठीक आहे, स्किन सेल्स असतील किंवा लिव्हर सेल्स असतील तिथे होतात. पण जे जर्म सेल्स मध्ये म्युटेशन होतं ना ते पुढे जाऊ शकतं. हेरिडिटरी डिसीज म्हणतो आपण त्याला. स्पर्म किंवा एग मध्ये जर म्युटेशन असेल ना तर ते पुढच्या जनरेशनकडे जातं. ओके, येस, आता बघू.
फर्स्ट आहे पॉइंट म्युटेशन. ओके, तर पॉइंट म्युटेशन म्हणजे काय असतं? आवाज क्लिअर येतोय ना सगळ्यांना? स्लाइड व्यवस्थित दिसतीये ना? येस, मला कमेंट मध्ये एकदा कळवा. ओके, ठीक आहे. तर आता बघू पॉइंट म्युटेशन. ओके, पॉइंट म्युटेशन म्हणजे काय होतं की डीएनए मधील एकच न्यूक्लिओटाइड जो असतो ना, न्यूक्लिओटाइड म्हणजे काय? बेस. डीएनए मधला जो एकच न्यूक्लिओटाइड असतो त्याच्यामध्ये चेंजेस होतात. दॅट इज व्हॉट? दॅट इज पॉइंट म्युटेशन. चेंजेस इन अ सिंगल न्यूक्लिओटाइड. म्हणजे यामध्ये ए, टी, जी किंवा सी यापैकी एक बेस दुसऱ्या बेसने रिप्लेस होतो. ओके, पॉइंट म्युटेशन मध्ये. म्हणजे हा बदल खूप छोटा जरी असेल ना तरी प्रोटीनवर खूप जास्त अफेक्ट करतो. म्हणजे समजा ओरिजिनल डीएनए आहे आणि ओरिजिनल डीएनए मध्ये असा सिक्वेन्स आहे AAG आणि म्युटेड डीएनए आहे. तर म्युटेड डीएनए मध्ये जो सिक्वेन्स असणार आहे तो कुठला असणार आहे? ATG असणार. म्हणजे ए रिप्लेस होतोय कशासोबत? टी सोबत. ओके, फक्त याच्यामध्ये बेसमध्ये चेंज होतो. आलं लक्षामध्ये? आता याचे पण बरेच डिसऑर्डर्स आहेत. सिकल सेल ॲनिमिया याचं एक्झाम्पल येतं किंवा बीटा थॅलेसेमिया आहे, हे पण ह्याच्यामध्येच येतं पॉइंट म्युटेशन मध्ये. काही जेनेटिक डिसऑर्डर पण येतात. ओके, हे आहे पॉइंट म्युटेशन. पॉइंट म्युटेशन कळलं? फक्त एकच न्यूक्लिओटाइड आहे तो काय होतो? रिप्लेस होतो. एक नायट्रोजन बेस काय होत असतो? रिप्लेस होतो. त्याला पॉइंट म्युटेशन असं म्हणतात. ओके, त्याच्यामध्ये पण पॉइंट म्युटेशनचे पण काही प्रकार आहेत, जे सायलेंट म्युटेशन आहे किंवा मिससेन्स आहे, नॉनसेन्स आहे, त्याच्यामध्येच येणारे एक्झाम्पल्स आहेत. तर पहिला जो आहे ना सायलेंट म्युटेशन, ते बघा. सायलेंट म्युटेशन मध्ये काय होतं? डीएनएचा जो बेस आहे तो चेंज होतो, पण जे तयार होणारे प्रोटीन्स असतात ना किंवा अमायनो ऍसिड असतात ना ते चेंज होत नाहीत. ओके, सायलेंट म्युटेशन मध्ये म्युटेशन ऑकर्स बट अमायनो ऍसिड डज नॉट चेंज. अमायनो ऍसिड पण होत नाहीत. अमायनो ऍसिड चेंज नाही झाले तर प्रोटीन कशाला चेंज होणार आहे? बरोबर आहे. सायलेंट म्युटेशन मध्ये काय होतं? बेस बदलतो पण अमायनो ऍसिड आणि प्रोटीन जे आहेत ते सेम राहतात, ते चेंज होत नाहीत. ओके, म्हणजे म्युटेशन झालेलं असतं पण आपल्या बॉडीवरती त्याचा काहीच परिणाम दिसत नाही. त्याला सायलेंट म्युटेशन असं म्हटलं जातं. तर एक्झाम्पल मध्ये आपण हे पण म्हणू शकतो की समजा GAA आहे, ठीक आहे. GAA मध्ये काय होतं? GAG येतं म्हणजे नायट्रोजन बेस रिप्लेस होतोय, पण दोन्ही ग्लुटामिक ऍसिड कशासाठी कोड करतात? एकासाठीच कोड करतात. ओके, याला काय म्हटलं जातं? सायलेंट म्युटेशन असं म्हटलं जातं आणि हे नॅचरली पर्सन मध्ये सापडतं. ओके, पुढे जो आहे तो आहे मिससेन्स म्युटेशन. मिससेन्स म्युटेशन म्हणजे काय? वन अमायनो ऍसिड इज रिप्लेस्ड बाय अनादर. यामध्ये काय होतं? मिससेन्स मध्ये जो एक अमायनो ऍसिड आहे ना तो रिप्लेस होतो बाय अनादर अमायनो ऍसिड. ओके, बेस बदलल्यामुळे एका अमायनो ऍसिडचं दुसऱ्या अमायनो ऍसिड मध्ये चेंज होतो. इथे बेस पण चेंज होतच आहे. ओके, आणि त्यामुळे काय होतं? अमायनो ऍसिड चेंज होतोय म्हणजे प्रोटीनचं स्ट्रक्चर पण ऑब्व्हियसली काय होणार आहे? थोडंफार चेंज होणार आहे. ओके, कधी परिणाम त्याचा इफेक्ट काय होतो? कधी जास्त दिसतो किंवा कधी खूप डेंजरस असतो. सिकल सेल ॲनिमिया येते याच्यामध्ये आणि काही हिमोफिलिया येतात किंवा काही जेनेटिक एन्झाईम डिसऑर्डर असतील ना ते पण याच्यामध्ये येतात. ओके, नेक्स्ट आहे नॉनसेन्स म्युटेशन. नॉनसेन्स जो म्युटेशन आहे तो काय आहे? याच्यामध्ये पण बेस चेंज होतो पण सडनली काय होतात? स्टॉप कोडॉन जे आहेत ना ते तयार होतात. कोडॉन्स बिकम स्टॉप कोडॉन अँड प्रोटीन बिकम शॉर्ट. म्हणजे आपल्याला माहितीये कंटिन्युअसली काय होत असतं? कोडॉन आणि अँटीकोडॉन रीड करत 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 जात असतात आणि प्रोटीन तयार होत असतात. बरोबर आहे. आणि स्टॉप कोडॉन म्हणजे काय होतं? जिथे सिंथेसिस स्टॉप होतो. पण नॉर्मल कोडॉन अचानकच काय होतात? स्टॉप कोडॉन बनतात आणि स्टॉप कोडॉन बनल्या बनल्या काय होतं? प्रोटीनचं सिंथेसिस स्टॉप होतं आणि प्रोटीन सिंथेसिस स्टॉप झाल्यानंतर काय होणार आहे? प्रोटीन शॉर्ट होणार आहेत. बरोबर आहे. प्रोटीन बिकम्स शॉर्ट. अशा कंडिशन मध्ये नॉनसेन्स म्युटेशन मध्ये प्रोटीनची जी लेंथ असते ना ती शॉर्ट होऊन जाते. ओके, सिस्टिक फायब्रोसिस असेल किंवा बीटा थॅलेसेमिया असेल अशा कंडिशन मध्ये नॉनसेन्स म्युटेशन झालेलं असतं. नंतर आहे फ्रेम शिफ्ट म्युटेशन. फ्रेम शिफ्ट म्युटेशन मध्ये काय होतं? डीएनए मध्ये जो बेस आहे ना तो इन्सर्ट होतो किंवा डिलीट होतो. ओके, इन्सर्ट किंवा डिलीट झालं असेल तर त्याला फ्रेम शिफ्ट म्युटेशन असं म्हटलं जातं. त्यामुळे काय होतं? म्हणजे आता
एखादा समजा येत आहे, बेस इन्सर्ट होत आहे, तर त्याचे कोड्स पण चेंज होतील ना, कोडॉन्स मध्ये पण चेंजेस होणार आहेत. मग त्यामुळे काय होतं, कोडॉन्स चेंज झाले की पूर्ण प्रोटीन पण काय होतो, चेंज होतो. प्रोटीन जे बनणार आहे ते पण चेंज होतं. म्हणून याला काय म्हटलं जातं, फ्रेम शिफ्ट म्युटेशन असं म्हटलं जातं. आणि हा खूप जास्त डेंजरस म्युटेशन असतो. ओके, म्युटेशनचा खूप डेंजर प्रकार आहे फ्रेम शिफ्ट म्युटेशन. याचे काही एक्झाम्पल्स पण आहेत. टायसॅक्स डिसीज म्हणून असतो एक, तो फ्रेम शिफ्ट म्युटेशन मध्ये येतो. ओके, नेक्स्ट जो आहे तो आहे डिलिशन. डिलिशन म्हणजे काय असणार आहे, ऑब्व्हियसली एखादा नायट्रोजन बेस काय होणार, डिलीट होणार आहे. डिलिशन म्हणजे डीएनए मधील एक किंवा जास्त नायट्रोजन बेस काय होतात, डिलीट होतात. त्याला डिलिशन असं म्हटलं जातं. म्हणजे एक किंवा दोन जर बेसेस डिलीट झाले तर फ्रेम शिफ्ट होऊ शकतो. पण मोठा भाग जर डिलीट झाला असेल ना, तर जेनेटिक चेंजेस होतात त्यामध्ये. सिस्टिक फायब्रोसिस येते याचं एक्झाम्पल. ओके, किंवा क्रायडुचॅट सिंड्रोम असतो, तो पण येतो. क्रोमोझोमल डिलिशन असतं यामध्ये. नंतर आहे इन्सर्शन. इन्सर्शन मध्ये काय होतो, डीएनए मध्ये नवीन बेस किंवा नवीन बेस एखादा ऍड होतो इन्सर्शन मध्ये. ओके, एक्स्ट्रा डीएनए इज ऍडेड. यामुळे फ्रेमशिफ्ट पण होऊ शकतं आणि प्रोटीन पण चुकीचा तयार होणार आहे. कॅन्सर म्युटेशन मध्ये येतं इन्सर्शन जास्त प्रमाणामध्ये. लास्ट वन इज अ डुप्लिकेशन. डुप्लिकेशन म्हणजे काय, डीएनएचा जो आहे तो मोठा भाग जो असतो ना, एखादा भाग जो असतो ना, त्याची कॉपी तयार होते. त्यामुळे जीन जास्त प्रमाणामध्ये एक्सप्रेस होतात. राईट, डुप्लिकेशन होते म्हणजे वाढते संख्या, आणि संख्या वाढते म्हणजे एक्सप्रेशन पण वाढणार आहे जीनचं. आणि एक्सप्रेशन वाढल्यावर त्याचा आपल्या बॉडीवरती डायरेक्ट इफेक्ट दिसतो. ओके, हे पण कॅन्सर मध्येच येतं. हे आहेत म्युटेशनचे प्रकार. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? एक ट्रिक सांगतेय प्रत्येक म्युटेशनची, ते लक्षात घ्या. पॉइंट म्युटेशन एक बेस बदलतो. तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं असेल तर नोट डाऊन करून घ्या. पॉइंट म्युटेशन मध्ये एक बेस बदलतो. सायलेंट म्युटेशन मध्ये बेस बदलतो पण प्रोटीन बदलत नाही. मिसेन्स म्युटेशन मध्ये एक अमायनो ऍसिड बदलतो. नॉनसेन्स म्युटेशन मध्ये स्टॉप कोडॉन तयार होतात. फ्रेम शिफ्ट म्युटेशन मध्ये रीडिंगची जी फ्रेम आहे ना, ती चेंज होते. ओके, डिलिशन मध्ये बेस डायरेक्ट डिलीट होतो किंवा काढला जातो म्हणू शकतो आपण. इन्सर्शन मध्ये काय होतं, बेस जोडला जातो, इन्सर्ट होतो. डुप्लिकेशन मध्ये डीएनए ची पुन्हा कॉपी तयार होते. क्लिअर, दीज आर टाइप्स ऑफ म्युटेशन. क्लिअर आहे सगळ्यांना, काही डाऊट नाहीये ना कोणाला? येस, आता बघूया म्युटेशन इन बॅक्टेरिया. येस, काय आहे म्युटेशन इन बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये म्युटेशन कसं होतं? म्युटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन बॅक्टेरियोलॉजी बिकॉज इट मे कॉज. आता म्युटेशन कसं होतं लक्षात घ्या. बॅक्टेरियामध्ये, बॅक्टेरिया जे आहेत ना, ते खूप फास्टली ग्रो होत असतात, बरोबर आहे. त्यामुळे त्यांची संख्या पण काय होते, खूप फास्टली वाढत असते. आणि त्यामुळे डीएनएचं रिप्लिकेशन पण कंटिन्युअसली होत असतं, फ्रिक्वेंटली होत असतं. राईट, मग रिप्लिकेशनच्या वेळेस जर डीएनए मध्ये काही चूक झाली किंवा बाहेरील एखादा म्युटेजन आला आणि डीएनए मध्ये काही चेंजेस केला, तर त्यावेळेस बॅक्टेरियामध्ये काय होत असतात, म्युटेशन होत असतात. ओके, आणि काही जे म्युटेशन्स आहेत ते बॅक्टेरियासाठी बेनिफिशियल असतात. पण काही जे असतात ना, म्हणजे बेनिफिशियल का असतात, कारण ते अँटीबायोटिक पासून जे काही आहेत ना अँटीबायोटिक, त्यांच्यापासून स्वतःचं काय करतात, संरक्षण पण करत असतात. आणि ते शरीरामध्ये जास्त वेळ टिकून राहू शकतात. म्हणून ते बेनिफिशियल पण असतात काही जणांसाठी, पण काही जणांसाठी नसतात सुद्धा. ओके, तर कॉजेस काय आहेत बघा. अँटीबायोटिक रेझिस्टन्स, इन्क्रीज्ड व्हायरलन्स, चेंज इन अँटीजन, फेल्युअर ऑफ ट्रीटमेंट, डायग्नोस्टिक डिफिकल्टी. म्युटेशन का होतं बॅक्टेरियामध्ये?
याच्या व्यतिरिक्त पण काही रिझन्स असतात. डीएनए रिप्लिकेशन मध्ये इरर झाला असेल, रेडिएशन, केमिकल म्युटेशन्स, ट्रान्सपोझोम्स, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सुद्धा येत असतात. ओके. आता अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणजे काय? रेझिस्टन्स म्हणजे काय असतं? आता एक गोष्ट लक्षात घ्या की जे काही अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणजे काय? बॅक्टेरियावर अँटीबायोटिकचा परिणाम होतच नाही. त्याला काय म्हणतो आपण? अँटीबायोटिक रेझिस्टन्स असं म्हणतो. म्हणजे जनरली काय होतं, अँटीबायोटिक काय करतात? बॅक्टेरियाला मारण्याचं काम करतात, बरोबर आहे, किंवा त्यांची वाढ थांबवण्याचं काम करतात. पण म्युटेशन झाल्यानंतर काय होतं, बॅक्टेरियामध्ये जे जीन आहे किंवा एखादा टार्गेट प्रोटीन आहे तोच चेंज होऊन जातो. आणि चेंज झाल्यामुळे काय होतं, अँटीबायोटिकला तो टार्गेट ओळखताच येत नाही. आणि ओळखता नाही आला तर काय होईल, म्हणजे जे काही मेडिसिन्स आहे त्याचा परिणाम होणार आहे का? त्याच्यावरती होणार नाही. तर याच कंडिशनला काय म्हटलं जातं? अँटीबायोटिक रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे समजा आता एखादा पेनिसिलिन आहे, ठीक आहे. पेनिसिलिनला जो मारणारा बॅक्टेरिया आहे, तो आता काय करणार? पेनिसिलिन दिल्यावरही जिवंत राहणार आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे मेडिसिन त्यावरती, अँटीबायोटिक त्यावरती अफेक्टच करणार नाहीये. याला काय म्हणणार आपण? अँटीबायोटिक रेझिस्टन्स असं म्हणणार. ओके. आणि कसं होणार आहे? म्युटेशन कसं होणार आहे अँटीबायोटिक रेझिस्टन्समध्ये? म्हणजे समजा एक एक्झाम्पल सांगते, की एखादा अँटीबायोटिक आहे, ठीक आहे. आणि तो एखादा स्पेसिफिक प्रोटीन आहे त्याला टार्गेट करतो, ठीक आहे. आणि म्युटेशनमुळे प्रोटीनची जी स्ट्रक्चर आहे तो चेंज होतोय, बरोबर आहे. तर प्रोटीनचे स्ट्रक्चर चेंज झाल्यावर तो अँटीबायोटिक प्रोटीनला बाइंड होऊ शकणार का? ऑब्व्हियसली होऊ शकणार नाहीये. त्यामुळं रेझिस्टन्स तयार होणार आहे. क्लिअर? येस. नेक्स्ट बघा आता, इन्क्रीज्ड व्हायरुलन्स. व्हायरुलन्स म्हणजे काय? डिसीज निर्माण होण्याची क्षमता असते. त्याला काय म्हणतो आपण? व्हायरुलन्स असं म्हणतो. म्युटेशनमुळे काय होतं, काही बॅक्टेरिया खूप जास्त टॉक्सिक होऊन जातात आणि टॉक्सिक झाल्यामुळे काय होतं, ते जास्त टॉक्सिन्स पण तयार करतात. आणि टॉक्सिन्स तयार केल्यामुळं आपली जी बॉडी आहे, आपली बॉडी काय करते, आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीम असते, बरोबर आहे. तर ती इम्युन सिस्टीम पासून ते टॉक्सिन्स काय करतात, स्वतःला लपवून ठेवतात असं म्हणू शकतो आपण. आणि लपवून ठेवल्यामुळे काय होतं, त्याचं इन्फेक्शन जास्त वाढतं. ओके. डेंजरस कंडिशन येऊ शकते. यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत. स्टेफिलोकॉकस ऑरियस यामध्ये येतं. ओके. इन्क्रीज्ड व्हायरुलन्समध्ये. त्यानंतर स्ट्रेप्टोकॉकस पण येतं. त्यानंतर हे पण येतं, स्ट्रेप्टोकॉकस येतं. पण हे वेगळं आहे, पायोजिन्स वाला आहे ते येतं. ओके. व्हायब्रिओ कॉलरी पण येतं यामध्ये. हे काय आहे? आपले इन्क्रीज्ड व्हायरुलन्स आहे. या कारणामुळे पण म्युटेशन होऊ शकतं. थर्ड इज अ चेंज इन अ अँटीजन. अँटीजेनिक चेंजेस असतील तरी म्युटेशन होतं. अँटीजन म्हणजे काय असतात? जे बॅक्टेरिया आहेत, बॅक्टेरियाचा जो काही सरफेस एरिया असतो, ठीक आहे. तिथली इम्युन सिस्टीमला काय करतात? ते रिकॉग्नाइज करण्याचं काम करतात, बरोबर आहे. आणि म्युटेशनमुळे अँटीजन पण काय होतात? चेंज होतात. आणि त्या चेंज झाल्यामुळे जे आपल्या बॉडीमधले अँटीबॉडीज आहेत, ते त्या अँटीजनला ओळखू शकणार का? ओळखू शकणार नाहीयेत. आणि त्यामुळे बॅक्टेरियाचं इन्फेक्शन पण वाढणार. ओके. ट्रीटमेंट फेल्युलर. नेक्स्ट वन इज अ फेल्युलर ऑफ ट्रीटमेंट. यामध्ये काय होतं, काही वेळा जे काही अँटीबायोटिक आहे ना, दिल्यानंतर पण एखादा डिसीज जो आहे ना तो बरा होत नाही. याचं मुख्य कारण हेच असतं की म्युटेशनमुळं जो बॅक्टेरिया आहे ना तो रेझिस्टन्स झालेला असतो. त्यामुळे त्याचा फरक पडत नाही आणि ट्रीटमेंट पण फेल होते. ओके. डायग्नोस्टिक डिफिकल्टी पण येतं. डायग्नोस्टिक डिफिकल्टी म्हणजे काय? एखादं म्युटेशन आहे. म्युटेशनमुळे जे काही लॅबोरेटरीचे टेस्ट आहेत, त्या परफॉर्म करताना त्याच्यामध्ये पण डिफिकल्टीज येतात. म्युटेशनमुळे जीन किंवा अँटीजन बदलतात आणि बदलल्यामुळे काय होतं, जे काही डायग्नोस्टिक टेस्ट आहेत त्यांचा रिपोर्ट पण चेंज येतो. ओके. म्हणून मॉलिक्युलर टेस्ट किंवा जीएनए सिक्वेन्सिंग करावी लागते अशा कंडिशनमध्ये. डायरेक्टली आपण डायग्नोस्टिक टेस्ट करू शकत नाही. मॉलिक्युलर टेस्ट परफॉर्म करावी लागतात. हे टेस्ट पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ओके. येस. आता काही एक्झाम्पल्स आहेत ते पण बघूया. ऑर्गॅनिझम्स दिलेले आहेत. कुठल्या जीन किंवा टार्गेट आणि रेझिस्टन्स बघू. कुठलं रेझिस्टन्स असतं. फर्स्ट आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. हा डिसीज आहे, बरोबर आहे. आणि जो टार्गेट असतो तो कुठला असणार आहे? आरएनए पॉलिमरेज असतो. ओके. आणि रेझिस्टन्स काय आहे? रिफॅम्सिन रेझिस्टन्स आहे. ओके. जो आरपीओबी आहे, आरपीओबी जीन आहे ना, तो टार्गेट जीन असतो. ओके. यामध्ये काय होतं, म्युटेशन झाल्यानंतर जो रिफॅम्सिन आरएनए आहे ना, तो पॉलिमरेजला बाइंड होऊ शकत नाही या कंडिशनमध्ये. ओके. नेक्स्ट जो आहे तो
अजून पण एम ट्युबरक्युलोसिस आहे. याचा जो जीन असतो ना कॅट जी असतो. ओके, कॅट जी म्हणजे काय, कॅटालेज पेरॉक्सिडेज एन्झाईम हा जो असतो ना तो टार्गेट असतो आणि याचा रेझिस्टन्स जो असतो ना INH असतो. INH इज आयझोनायझिड. आयझोनायझिड जो असतो ना तो याचा रेझिस्टन्स असतो. ओके, कॅट जीन मध्ये काय होतात, म्युटेशन होतात आणि म्युटेशन झाल्यामुळं जो आयसोनायझिड आहे ना तो ऍक्टिव्ह होत नाही. ओके, त्यामुळे कुठलं पण मेडिसिन यावरती अफेक्ट करत नाही. नेक्स्ट आहे स्टॅफेलोकॉकस ओरियस. स्टॅफेलोकॉकस ओरियस हा जो टार्गेट जीन असतो तो असतो मेक ए. ओके, आणि टार्गेट काय होतं, टार्गेट होतं पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन जो आहे ना तो टार्गेट केला जातो. रेजिस्टन्स काय आहे, मेथिसिलिन रेजिस्टन्स आहे. ओके, म्हणजे मेक ए जीन मुळे नवीन जो आहे ना तो PBP, नवीन जो टार्गेट आहे पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन जो आहे ना तो नवीन तयार होतो आणि नवीन तयार झाल्यामुळे काय होतं, पेनिसिलिन त्या प्रोटीनला बाइंड करू शकत नाही या कंडिशन मध्ये. ओके, यालाच काय म्हणतात, MRSA असं सुद्धा म्हटलं जातं. MRSA म्हणजे काय, MRSA चा एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे मागच्या पेपर मध्ये. ओके, यालाच MRSA म्हणतात. MRSA चा लॉंग फॉर्म काय असतो, मेथिसिलिन रेजिस्टंट स्टॅफेलोकोकस ऑरियस. ओके, नेक्स्ट काही ग्राम निगेटिव्ह बॅसिली पण आहेत. ग्राम निगेटिव्ह बॅसिलीचा जो टार्गेट जीन असतो तो असतो GYRA. ओके, आणि जो टार्गेट आहे कुठे टार्गेट करतं, DNA गायरेजला टार्गेट करतं. ओके, रेजिस्टन्स काय असणार आहे, सिप्रोफ्लॅक्सेसिन. ओके, किंवा त्याला आपण फ्लुरोक्विनोलोन्स असं सुद्धा म्हणतो आपण. इथे दिलेले मी दिलेलेच आहे. ओके, काही एंटेरोबॅक्टेरियासी पण आहेत. त्यांचं जो हे काय करतात, बॅक्टेरियामध्ये खूप वेळा म्युटेशन झालं असेल किंवा काही जेनेटिक चेंजेस झालं असेल ना तर बरेच अँटीबायोटिक काय करतात, त्याच्या अपोज मध्ये रेजिस्टंट होतात. ओके, याच्यामध्ये पण एक्झाम्पल येतं फ्लुरोक्विनोनिन, याच्यामध्ये पण येतं, किंवा सर्बॅपेनेम रेजिस्टन्स पण येतं याच्यामध्ये. ओके, आणि याच्यावरती उपाय म्हणजे ट्रीटमेंट पण होत नाही या कंडिशन मध्ये. आलं लक्षामध्ये? येस. काही डाऊट आहे कोणाला इथं, असेल ते विचारू शकता. हे ऑर्गॅनिझम्स लक्षात ठेवा, त्यांचा जो टार्गेट जीन आहे तो पण लक्षात ठेवायचा आणि कुठे टार्गेट करतात हे पण लक्षात ठेवायचे. ओके, रेजिस्टन्स काय आहे हे पण लक्षात ठेवायचं. इम्पॉर्टंट आहे हा चार्ट. याच्यामध्ये हे एक PYQ सांगितला मी तुम्हाला, आला होता तो स्टेफेलोकॉकस ओरियसचा मेथिसिलिन रेजिस्टन्सचा. येस, पुढे बघू आता. क्लिनिकल इम्पॉर्टन्स, बरोबर आहे. म्युटेशन टेस्टिंग हेल्प्स इन, कुठे कुठे हेल्प करते. फर्स्ट इज अ TB ड्रग रेजिस्टंट डिटेक्शन. सेकंड, कॅन्सर थेरपी सिलेक्शन. थर्ड, genetic disease diagnosis. Fourth, HIV drug resistance. Fifth, antimicrobial resistance surveillance. Sixth, epidemiology and outbreak tracing. हे काय आहे, याचं क्लिनिकल इम्पॉर्टन्स आहे. एकच मिनिट. येस, क्लिनिकल इम्पॉर्टन्स पाहतोय ना आपण. म्युटेशन टेस्टिंग हेल्प्स इन. आता काय होतं माहितीये का, म्युटेशन टेस्टिंग म्हणजे काय असतं की एखादा DNA आहे किंवा RNA आहे त्याच्यामध्ये जर बदल झाले असतील ना तर ते चेक करण्यासाठी टेस्टिंग करावी लागते. त्याला म्युटेशन टेस्टिंग असं म्हटलं जातं. त्यामुळे डायग्नोसिस होऊ शकतं किंवा कुठली ट्रीटमेंट करायची आहे ते आपण बघू शकतो. ओके, हे क्लिनिकल इम्पॉर्टन्स मध्ये खूप जास्त गरजेचं आहे. आता फर्स्ट जो आहे तो काय आहे, TB ड्रग रेजिस्टंट डिटेक्शन. यामध्ये काय होतं, ज्याला TB झालेला आहे, ओके, ज्या पेशंटला TB झालेला आहे त्या पेशंट वरती जनरली काय होतं, त्याचे जे मेडिसिन्स आहेत ना ते
अफेक्टच करत नाहीत, त्याचा रिझल्टच भेटत नाही त्या मेडिसिन्सचा. म्हणजे काय होतं, जो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आहे ना, त्यामध्ये म्युटेशन्स असू शकतात. त्यामुळे त्याच्यावर दिलेली मेडिसिन्स त्यावरती अफेक्टच करत नाहीत. तर त्यावेळेस म्युटेशन टेस्टिंग करावी लागते. आणि म्युटेशन टेस्टिंगद्वारे काही जीन्स आहेत त्यांच्यामध्ये म्युटेशन्स फाइंड आउट करू शकतो आपण. ओके. त्यामुळे त्यामुळे जो पेशंट असतो ना त्याला रिफॅम्सिन किंवा आताच सांगितलं होतं आयसोनायझिड काहीतरी सांगितलं होतं ना, ते हे जे मेडिसिन आहेत ना ते दिले जातात. ओके. आणि त्यावरून कळतं की रेझिस्टन्स आहे का नाही हे फाइंड आउट करू शकतो आपण. आणि जी कॅन्सर थेरपीचं आहे ना, कॅन्सर थेरपी सिलेक्शन मध्ये काय होतं की म्हणजे ज्या पेशंटला कॅन्सर झालेला आहे त्या पेशंटला समजा थेरपी देतोय आपण, पण त्या थेरपीचा त्यावरती काहीच इफेक्ट होत नाही कॅन्सर थेरपी सिलेक्शन मध्ये. म्हणजे कॅन्सर सेलमध्ये एखादा जर जीन म्यूट झाला असेल तर टार्गेटेड थेरपी सिलेक्ट करता येते अशा टाइमला. ओके. त्यामुळं इथं पण टेस्टिंग करावी लागते, म्युटेशन टेस्टिंग. म्हणून मग त्यामुळे काय होईल, डायरेक्टली कळून जाईल की कुठला जीन इफेक्टिव्ह आहे आणि कुठल्या जीनसाठी आपल्याला औषध द्यायचं आहे हे लक्षात येऊन जातं. ओके. काही म्युटेशन्स असतात. एक EGFR म्युटेशन आहे ते पर्टिक्युलरली लंग्सच्या कॅन्सरसाठी असतो. ओके. आणि BRAF पण असतं. BRAF पण म्युटेशन असतं, ते मिलॅनोमाच्या कॅन्सरसाठी, मिलॅनोमाच्या कंडिशनसाठी असतं. ओके. आणि एक HER2 जीन आहे. ओके. HER2 जीन हा ब्रेस्ट कॅन्सरसाठी असतो. नंतर काही जेनेटिक डिसीजच्या डायग्नोसिससाठी पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. जेनेटिक जे डिसीजेस असतात ते जीन म्युटेशनमुळेच होत असतात. म्युटेशन टेस्टिंग केली की जीनमध्ये काय बदल झाला आहे तो आयडेंटिफाय करता येतो, फाइंड आउट करता येतो. ओके. सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया हे याच्या थ्रूच भेटणारे आहेत. ओके. सिस्टिक फायब्रोसिस हे जेनेटिक डिसीज डायग्नोसिस मध्येच येतात. आणि जे HIV ड्रग रेझिस्टन्स आहे, HIV जो व्हायरस आहे त्याच्यामध्ये म्युटेशन जे आहेत ना ते खूप फास्ट होत असतात. ओके. म्हणून म्युटेशन जे आहेत ना, म्युटेशनमुळे HIV जो आहे ना, HIV वर जो दिली जाणारी अँटीव्हायरल ड्रग्स असतात ना त्यांचा प्रभाव कमी होतो त्यावरती. ओके. म्हणून म्युटेशन टेस्टिंग करावी लागते आणि म्युटेशन टेस्टिंग केली की HIV वर कुठलं औषध देऊ शकतो आपण किंवा कुठला रेझिस्टंट आहे हे समजतं. ओके. आणि जो अँटीमायक्रोबियल आहे रेझिस्टन्स सर्व्हिलियन्स, यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये समजा कोणते बॅक्टेरिया असतील किंवा अँटीबायोटिक असतील त्यांच्या विरुद्ध कुठला रेझिस्टंट आहे हे कंटिन्युअसली कळतं याच्यामध्ये, सर्व्हिलियन्स मध्ये. ओके. यालाच अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स सर्व्हिलियन्स म्हणतात, AMR म्हणतात याला. ओके. आणि जो लास्ट आहे एपिडेमिओलॉजी अँड आउटब्रेक ट्रेसिंग, याच्यामध्ये काय होतं, आउटब्रेक म्हणजे काय असतो की खूप जास्त प्रमाण वाढले त्याला आउटब्रेक म्हणतो आपण, खूप जास्त पसरलं असेल. ओके. आणि पसरलं असेल एखादा डिसीज तर त्याला आयडेंटिफाय करणं खूप जास्त अवघड जातं. मग त्यावेळेस म्युटेशन टेस्टिंग किंवा जीन सिक्वेन्सिंगच्या मदतीने काय करता येतं, जे काही पेशंट आहेत ना त्यांच्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या हेल्पनी आयडेंटिफाय करता येतं. ओके. इन्फेक्शन चेंज शोधता येते की इन्फेक्शन कशामुळे होतंय ते. कोविड-19च्या वेळेस बरोबर आहे, तो व्हेरियंट ट्रॅक केला होता आणि त्यावरून फाइंड आउट केलं होतं. ट्युबरक्युलोसिसचं पण आउटब्रेक होतं, त्याचं पण इन्व्हेस्टिगेशन करता येतं. आलं लक्षामध्ये? येस. म्युटेशन टेस्टिंग काय कळली असेल तुम्हाला, TB ड्रग रेझिस्टन्स डिटेक्शन कसं होतं, काय तपासलं जातं त्यामध्ये, या सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील. तर आपण येस याचे एक क्विक रिव्हिजन घेऊया, MCQ बघूया आणि मग पुढचा जो टॉपिक आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. येस. इथे आन्सर्स दिलेले आहेत, आन्सर्स पाहायचे नाहीयेत. ओके. लेक्चर समजलं असेल तर तुम्हाला उत्तर देता येईल, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके. बघा, फर्स्ट जो आहे म्युटेशन इज ऑप्शन ए टेम्पररी फीवर, परमनंट चेंजेस इन DNA सिक्वेन्स, प्रोटीन डायजेशन, ब्लड क्लॉटिंग. व्हॉट इज करेक्ट आन्सर? म्युटेशनचा करेक्ट आन्सर द्या फर्स्ट MCQ चं. येस. फर्स्ट MCQ चं म्युटेशन काय असतो? टेम्पररी फीवर असतो का? येस उत्तर द्या. म्युटेशन म्हणजे काय?
परमनंट चेंज इन अ डीएनए सिक्वेन्स, बरोबर आहे का? प्रोटीन डायजेशन, आचल, म्युटेशन इज व्हॉट? प्रोटीन डायजेशन थोडी असतं ग. म्युटेशन म्हणजे काय असतं? परमनंट चेंज इन अ डीएनए सिक्वेन्स. डीएनए सिक्वेन्स मध्ये परमनंट चेंज झाला असेल तर त्याला काय म्हणतात? म्युटेशन असं म्हणतात. ओके, येस रेश्मा, करेक्ट. सेकंड बघा, पॉइंट म्युटेशन इन्व्हॉल्व्स. ऑप्शन ए होल क्रोमोझोम लॉस ओनली, सिंगल न्यूक्लियोटाइड चेंज, आरबीसी डिस्ट्रक्शन, प्रोटीन डायजेशन. येस, इट्स ओके, इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित क्वेश्चन बघा. 4 क्वेश्चन आपण घेऊया आता, बाकी उद्या घेऊया. ओके, उद्या पण एक क्विक रिव्हिजन होऊन जाईल. येस, सांगा मला, पॉइंट म्युटेशन मध्ये काय येतं? सेकंड नंबरचा जो एमसीक्यू आहे. येस, ऑप्शन बी, सिंगल न्यूक्लियोटाइड चेंज होतं. ठीक आहे, पॉइंट म्युटेशन म्हणजे डीएनए मधला जो एक न्यूक्लियोटाइड बेस असतो ना, तो सबस्टिट्यूट होतो, त्याला सिंगल न्यूक्लियोटाइड चेंज म्हणतात. थर्ड बघा, फ्रेम शिफ्ट म्युटेशन इज कॉज्ड बाय. ऑप्शन ए insertion or deletion, only silent change, no DNA change, only RNA digestion. What is correct option? फ्रेम शिफ्ट म्युटेशन काय होतं? फ्रेम शिफ्ट मध्ये काय होतं? सायलेंट चेंज येत नाही, मग ऑप्शन बी काय होणार? डिलीट होणार. डीएनए चेंज नाही. येस, बरोबर आहे शिवम. काय असतं? इन्सर्शन और डिलिशन असतं. फ्रेम शिफ्ट म्युटेशन होतं ना, तेव्हा काय होतं? डीएनए मध्ये एखादा न्यूक्लियोटाइड एकतर आत जातो, जोडला जातो, किंवा काढला जातो, डिलीट केला जातो. त्याला काय म्हणतात? फ्रेम शिफ्ट असं म्हटलं जातं. म्हणजे रिडिंग फ्रेम इथं काय होत असते? चेंज होत असते. करेक्ट? येस, लास्ट एमसीक्यू बघा, म्युटेशन कॅन कॉज अ बॅक्टेरियल. ऑप्शन ए antibiotic resistance, option B blood group, option C hemoglobin only, and option D urine sugar. येस, काय असणार आहे? म्युटेशन कॅन कॉज बॅक्टेरियल, आत्ताच सांगितलं होतं मी. येस शुभांगी, बरोबर आहे. ऑप्शन ए जो आहे ना, तो करेक्ट आहे, अँटीबायोटिक रेजिस्टन्स. येस रेश्मा, बरोबर आहे. बॅक्टेरियामध्ये जे म्युटेशन होतात ना, म्युटेशनमुळे अँटीबायोटिक रेजिस्टन्स तयार होतं, बरोबर आहे. आणि अशा म्युटेशनमुळे अँटीबायोटिकचा जो टार्गेट आहे ना, तो चेंज होतो, आणि त्यामुळं बॅक्टेरियाचा डायरेक्ट परिणाम होत नाही. हा, फिफ्थ शिवम, आपण 5वा, 6वा, 7वा, 8वा उद्या बघणार आहोत. ओके, उद्या पण तुम्हाला लक्षात आहे का? मला चेक करावं लागेल ना, तर मला उद्या परत आन्सर सांगायचे. ओके, तर आजचं लेक्चर आपण थांबवूया इथे. एकदा परत लेक्चर बघा, रेकॉर्डेड लेक्चर पडतं लगेच. ओके, आणि मग ते पण बघायचं, नोट्स पण वाचायच्या, अभ्यास कंटिन्युअसली रोज ठेवा. आलं लक्षामध्ये? बाकी कोणाला काही डाऊट आहे, काही विचारायचे? काही विचारायचं असेल तर विचारू शकता. उद्याचा लेक्चर का? उद्या लेक्चर टाइम 2:30 ते 3:30. नाही, ठीक आहे, उद्या पण याच टाइमला ठेवूया लेक्चर. मला वाटतं उद्या तुमचं नॉन टेक्निकलचं मराठीचं पण लेक्चर आहे ना? टाइम टेबल मॅडमनी पाठवला नाही वाटतं. ठीक आहे, मी आज पाठवते. नॉन टेक्निकलचं तुमचं रोज दुपारी होतंय ना लेक्चर? इंग्लिश झालं वाटतं ना आज? तुझं काय नाहीये शुभांगी? काय नाही म्हणतीयस? अच्छा, नॉन टेक्निकल का? ओके, ठीक आहे.
ज्यांचं नॉन टेक्निकलचं पण लेक्चर आहे ना ते दुपारच्या टाइम मध्ये आहे. मग दोन्ही एकाच टाइम मध्ये ठेवता येणार नाहीत आपल्याला. तर आपण याच टाइमला ठेवू उद्या पण. ओके. तर टाइम चेंज झाला तर डायरेक्ट शुक्रवारी टाइम चेंज होईल. कारण शुक्रवारी 8 ते 9 असतं तुमचं एक नॉन टेक्निकलचं लेक्चर. जिओग्राफीचं आय थिंक चालू आहे वाटतं तुमचं. तर फक्त आता आज कुठला वार आहे? मंगळवार आहे ना? बुधवार, गुरुवार दोन्ही दिवस याच टाइमला लेक्चर ठेवूया आपण 7:30 ते 8:30. ओके. ठीक आहे. चला मग थांबू आता आपण. आणि उद्या 2 ते 3 जे असेल ना किंवा 2:30 ते 3:30 मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती टाइम पाठवून देईल की कुठल्या टाइमला उद्या नॉन टेक्निकलचं लेक्चर असेल ते मी उद्या पाठवून देईल ग्रुपवरती. टेलिग्रामचा ग्रुप सगळ्यांनी जॉईन केलेला आहे ना? जॉईन केला नसेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक पण पाठवून देईल. ओके, ठीक आहे. चला थांबू आता आपण.